शहादा पोलिसांची अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर धडक कारवाई, वाहनासह 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर शहादा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत मद्य साठ्यासह आयशर कंटेनरही ताब्यात घेण्यात आला असून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहादा दोंडाईचा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी संशयित आयशर कंटेनर RJ 27 GE 9527 पोलिसांना न थांबता भरधाव वेगाने प्रकाशा रोडकडे निघून गेला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून MSEB सबस्टेशन परिसरात वाहन अडवले। चालक व क्लीनरकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कंटेनर पोलीस ठाण्यात आणण्यात आला। चालक जीवनराम होशियारसिंग इटकांड याने कंटेनरमध्ये विदेशी मद्य असल्याची कबुली दिल्यानंतर पंचासमक्ष सील उघडून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान विविध कंपनीच्या विदेशी मद्याचे एकूण 535 खोके आढळून आले। यात चार्ली व्होडका, ग्रे वुल्फ व्होडका, रॉयल चॅलेंज व्हिस्की, चार्ली रिझर्व्ह व्हिस्की आणि किंग्स गोल्ड व्हिस्कीचा समावेश आहे। या मद्यसाठ्याची किंमत 30,12,000 रुपये असून 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला। एकूण मुद्देमालाची किंमत 60,12,000 रुपये आहे। याबाबत शहादा पोलीस ठाण्यात जीवनराम होशियारसिंग इटकांड, अजय कुमार जयवीर दहिया, रिंकी कुमार स्वारान हरियाणा, बोनी दिल्ली, राजू मारवाडी मांडवी सुरत यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, मोटर वाहन कायदा कलमसह गुन्हा नोंदविण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस हवालदार दीपक चौधरी, भगवान सावडे, कपिल मंदिल यांनी केली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत।